नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता काव्याने रम्याला चांगलाच धडा शिकवलेला आहे. तिचा हात पिरगळून तिला घराबाहेरच काढलेला आहे. तर नक्की काय झालं चला जाणून घेऊया. इकडे आता नंदिनीने त्यांच्या वकिलाला फोन केलेला असतो की मला अर्जंटमध्ये डिवोर्स पाहिजे. नंदिनीचे वडीलसुद्धा म्हणतात हो, हा डिवोर्स लवकरात लवकर झाला पाहिजे. वकील तिला समजून सांगतात की हे बघ, तुला जरी डिवोर्स पाहिजे नसेल ना तरी जीवाने तुला डिवोर्स देणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्याची सही असेल तरच हा डिवोर्स होऊ शकतो. वकील तिला समजून सांगतात की तुमची जोडी खूप छान आहे आणि मला असं वाटतं की तुमचा डिवोर्स होऊ नये. मी प्रत्येक जेव्हा माझ्याकडे कपल येतात डिवोर्ससाठी मी कोणाच्यामध्ये पडत नाही, पण तुमच्यामध्ये मला असं वाटतं आहे की हा डिवोर्स होऊ नये. वकील नंदिनीला समजून सांगतात तेव्हा नंदिनीलासुद्धा जीवाची आठवण येत असते. तर इकडे आता मालिनी आणि पार्थ दोघंही संध्याकाळी देवपूजा करत असतात. तेव्हा ते श्लोक म्हणत असतात. तेव्हा मालिनी त्याला म्हणत असते की घरातली लक्ष्मी परत येऊ दे. तर पार्थ एकही शब्द बोलत नाही. तर मालिनी म्हणते अरे म्हण ना घरातली लक्ष्मी परत येऊ दे म्हणून. तर पार्थ काहीच बोलत नाही. तेवढ्यात दरवाजामध्ये काव्य आलेली असते आणि काव्य म्हणते मालिनी काकू घरातली लक्ष्मी घरात आली आहे. हे ऐकल्यावरती पार्थला खूप आनंद होतो काव्याकडे बघून, पण कुठेतरी मनामध्ये तो नाराजही असतो. काव्या घरात येते, देवाचा नमस्कार करते, देवापासून पेढा घेते आणि पार्थला म्हणते घ्या नाव देशमुख हा प्रसाद. देवाच्या प्रसादाला आणि प्रेमाला कधी नाही म्हणायचं नाही. तेवढ्यात लगेच आता पार्थ तो प्रसाद घेणार तेव्हाच त्या तेलामध्ये आग ओतण्यासाठी तिथे रम्या येते आणि म्हणते का गं दिराच्या हातून पेढा खाऊन झाला आहे आणि आता ह्याला पेढा भरवायला चाललीस का तू? आणि असं काय काय लगेच तिला रम्या बोलायला सुरुवात करते. काव्याला खूप राग येतो. काव्या म्हणता हा देशमुख आणि माझा प्रश्न आहे. नवरा बायकोमध्ये बोलण्याचा तुला अजिबात अधिकार नाही आहे. वसुधा म्हणते मालिनी हे काय आहे? अगं ही काय बोलते? हिने काय काय केले आहे तुम्हाला माहिती नाही का? पार्थ म्हणतो मी त्यांचा भूतकाळ विसरलेलो आहे. तर वसुधा पण त्यात तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इथे एक सेकंद असं होतं की काव्याला काय होतं ते बोलणं सहन होत नाही. ती लगेचच रम्याचा हात पिरगाळते आणि म्हणते हे बघ, तू जर जास्त शहाणपणा केला ना तुझं लग्न लावून तुला ह्या घराबाहेर काढेल. माझ्या पार्थपासून ना 4 फूट लांब राहायचं आणि अजून आमचा डिवोर्स वगैरे झालेला नाही आहे. त्यामुळे पार्थ हे माझे लग्नाचा नवरा आहे, कळलंस ना? आता असं म्हणल्यावरती इथे रम्याला खूप राग येतो, पण तिला काव्याने चांगलीच खरडपट्टी काढल्यानंतर वसुधा तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता पुढील एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.